हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सगळे? ठीक आहात ना? चला तर मग सुरुवात करूया. तू तिथे मी कथेच्या नवीन भागाला. सिया, अगं काहीतरी खाऊन घे ना. 2 दिवस झाले तुझ्या पोटात साधा अन्नाचा कण सुद्धा नाही आहे. अशाने तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. मिया सियाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली. तशी सियाने तिला मिठी मारली आणि आणखी रडू लागली. तर तिची अवस्था बघून नियाला सुद्धा भरून येत होतं. आणि तितकाच आपल्या कुटुंबाचा राग सुद्धा. आज त्या घटनेला 2 दिवस झाले होते. त्या दिवशी सत्य सगळ्यांच्या समोर असून सुद्धा एक सुगंधा सोडली तर सगळ्यांनी सियाकडे पाठ केली होती. नंदा आणि शारदा यांनी तर नको नको ते आरोप करून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. शामराव यांनी नंदाला खूप समजविण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यांवर तर गांधारीसारखी पुत्रमोहाची पट्टी चढली होती. आणि म्हणून तिने आणि शारदाने मिळून सियाचं काहीही न ऐकता सरळ हाताला धरून वाड्यातून बाहेर काढलं होतं. सिया रडत होती. जीवाच्या आकांताने नंदा आणि शारदा यांची विनवणी करत होती. पण त्या दोघी तिचं काहीही न ऐकून घेता तिच्याशी इतकं निष्ठुर वागत राहिल्या. सुगंधा सुद्धा नंदाच्या पायापोटी करत होती, पण नंदाने तिच्यावरच डोळे वटारत तिलाच गप्प केलं. ते केलं, पण तिलाच 2-3 गोष्टी सुनावून सोडल्या होत्या. शामराव पुढे काही बोलणारच की नंदाने त्यांना सुद्धा आपली शक्तीत बांधून घेतलं, ज्यामुळे ते सुद्धा गप्प बसले. बिचारी सिया रडत विनंती करत होती, तर अक्ष मात्र तिच्या लाचारीवर गालातल्या गालात हसत होता. मध्यरात्रीच्या त्या पहरी, जेव्हा सगळं जग झोपलं होतं, तिथे बिचारी सिया अनवाणी पायाने रस्त्याने चालत होती. हृदयात असंख्य वेदनेचा भार आणि लोकांच्या नजरेत त्या तिरस्काराने तिचं मन भरून येत होतं. कुठे जायचं, काय करायचं, काही म्हणजे काहीच या क्षणी तिच्या डोक्यात नव्हतं. फक्त रस्त्याने मार्ग मिळेल तिकडे चालत होती. आणि तिच्या सोबत चालत होती ती तिची सावली आणि नभातला चंद्र. हे दोघेच होते ज्यांनी तिला एकटं सोडलं नव्हतं. किर्लोस्कर निवास. सियाला तिथून काढून नंदा आणि शारदा दोघीही आत आले. तशी शारदा आपल्या लेकाकडे धावली, तर त्यांना बघून अक्षने उगाच मी काही नाही केलं असं बोलत चेहरा बारीक करून घेतला आणि असं दाखवू लागला की त्याच्यावरच किती तो अन्याय झाला आहे. अक्षबाळा, तू ठीक तर आहेस ना? तुला आणखी कुठे तर लागलं नाही ना? शारदा त्याच्या डोक्यावरील जखमेवर सुंकर मारत बोल. नाही मॉम, मी ठीक आहे. शारदाचे हात खाली घेत म्हणाला. तर शारदाची चिंतेने भरलेली नजर अजूनही त्याच्या जखमेवर होती. पण सुगंधांचं लक्ष अजूनही बाहेरच होतं. भलेही सिया त्यांची सून होती, पण त्यांनी तिला आणि तिने त्यांना लेकीचंच प्रेम दिलं होतं. आणि दोघांमध्ये मायलेकीचं असं सुरेख नातं निर्माण झालं होतं. मग लेक अशी रात्रीची एकटी बाहेर असताना, ते सुद्धा तिच्यावर असा आघात झाला असताना आईचं मन स्वस्थ कसं बसणार ना? ते तर लेकीच्या काळजीत असणारच. तेच आता सुगंधा सोबत घडत होतं. आणि कदाचित आपल्या नशिबी लेकीचं सुखच नाही, म्हणून दुःखी सुद्धा होत होतं. जी लेक होती तिला सुद्धा आपण जाण्यापासून
थांबवू शकलो नाही. आणि सून जिला मुलगी मानलं तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही याची खंत त्यांना वाटत होती. आणि त्यांचं मन सियाच्या काळजीने भरून येत होतं. मॉम, मी मी काहीच नाही केलं ग. मला मला खरंच नाही माहिती. वहिनी, ती ती अशी का वागली? अक्ष रडक्या सुरात नाटक करत म्हणाला. मी मी तर पाणी प्यायला आलो होतो आणि अचानक वहिनी अशी विचित्र वागू लागली. माझ्यावर आरोप करू लागली. मी तिला समजावू पाहत होतो तर तिने मलाच उलटा धक्का दिला. आहा, बोलत अक्षने आपल्या डोक्याला हात लावला. अक्ष, तू त्रास करून घेऊ नकोस. आणि त्या भिकारड्या मुलीला वहिनी बोलायची काही गरज नाही. ती दरभद्री मुलगी माहिती नाही कोणत्या नक्षत्रात इथे आली होती. बरं झालं हाक लावून लावली. शारदा काही बोलायच्या आत अंदाज पुढे होत बोलली आणि अक्षची जखम बघू लागली. आई, अहो, कुठे जाईल ती पोर? जरा विचार तर करा. सुगंधा सियाच्या काळजीने व्याकुळ होत बोलली. सुगंधा, तुला जर तिचा इतका पोरका आला असेल तर तू सुद्धा जाऊ शकतेस. नंदा चिडून बोलली. तसा सुगंधाचा चेहरा पडला. आता तर त्यांना सिया सोबत याची चिंता सुद्धा वाटत होती. कारण आई म्हणून त्या समजू शकत होते की याचा किती जीव आहे सिया. आणि त्याला जर समजलं तर या घरात वादळ येण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. चला सगळे, की आता इथे भजन कीर्तन करायचं आहे. झाला तो तमाशा पुरेसा होता. बोलत नंदा आपल्या खोलीत निघून गेली. पाठीमागे रमाकांत आणि शारदा सुद्धा गेले. शामराव सुद्धा गुपचूप निघून गेले. अक्षतर शारदा सोबतच गेला होता. शिवने सुद्धा रडत सुगंधाला पाहिलं. तिला सुद्धा सियाबद्दल खूप वाईट वाटत होत. इतक्या दिवसात सिया आणि तिचं खूप छान जमायला लागलं होतं. अगदी बहिणीसारखं नातं निर्माण झालं होतं त्यांच्यात. श्रीकांत आणि सुगंधा हे मात्र तिथेच उभे राहून एकमेकांना चिंतेत बघत होते. आज त्यांच्या मुलाचं घर तुटलं होतं आणि आई वडील म्हणून आपण आपल्या मुलाची अमानत सांभाळू शकलो नाही. आपल्या सुनेचा मान ठेवू शकलो नाही. याचं दुःख आता दोघांच्याही नजरेत स्पष्ट झळकत होतं. दुसऱ्या दिवशी निया रोज सारखी आपलं आवरून ऑफिसला निघाली होती तर तिला रस्त्यात माणसांची गर्दी जमा दिसली. लोक आपापसात काहीतरी कुजबुजत होते. नियाने आपली स्कूटी थांबवली आणि ती तिथे काय झालं, कुठली इमर्जन्सी तर नाही ना हे बघायला त्या गर्दीला मागे सारून पुढे पुढे जाऊ लागली. आणि समोर रस्त्यावर निश्चित पडलेल्या सियाला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ती तशीच घाबरून सिया सिया म्हणत खाली सियाजवळ बसली. सिया, अगं काय झालं तुला? आणि तू तू इथे कशी? मिया सियावर नजर टाकत म्हणाली. केस विखुरलेले, ब्लाउज हातावरून थोडा फाटलेला, पायावरचं रक्त पार सुकून गेलं होतं आणि चेहरा
त्याचं वर्णन न केलेलंच बरं. तिला तसं बघून नियाच्या काळजात धस्स झालं आणि ती सियाला आवाज देऊ लागली, प्लीज प्लीज मला सांगाल का तिला काय झालं? निया त्या जमलेल्या माणसांना बघून विचारू लागली, मॅडम आम्हाला नाही माहिती. त्या आधीच अशा पडल्या होत्या, एका माणसाने सांगितलं. तशी निया विचारात पडली. बरं, तुम्ही माझी मदत करता का? मी यांना ओळखते. निया, हो मॅडम, नक्की. तुम्ही सांगा तुम्हाला कुठली मदत हवी आहे. एक माणूस फार अदबीने समोर येत म्हणाला, दादा, माझ्यासाठी एक रिक्षा बघून द्याल का? निया सियाला सांभाळत होती. तसं त्या माणसाने तिच्यासाठी एक रिक्षा थांबवली. नियाने तिथल्या माणसांसोबत मिळून सियाला रिक्षात ठेवले आणि त्याला आपला ऍड्रेस सांगून स्वतः स्कूटीने त्या रिक्षाच्या मागे निघाली. निया सियाला आपल्या फ्लॅटवर घेऊन आली. तिने डॉक्टरांना सुद्धा बोलावून घेतलं. डॉक्टरांनी तिचं चेकअप वगैरे करून तिला औषध वगैरे देऊन काळजी घ्यायची सांगून निघून गेले. आज सियाला नियाच्या फ्लॅटवर येऊन 2 दिवस झाले होते आणि तिची हालत आहे तशीच होती. सियो, अगं तू काही खाशील नाही तर कसं होईल बाळा? एकतर तू मला सांगत सुद्धा नाही आहेस की तू अशा अवस्थेत तिथे रस्त्यावर काय करत होतीस. निया आपल्या मिठीतल्या त्या गोड पाखराला बघून काळजीने बोलत होती, जी आता पार कोमेजून गेली. पण सिया होती की काहीही न सांगता फक्त मूक अश्रू ढारत होती. त्यात ती नियाला सोडायला सुद्धा रेडी नव्हती. जरा जरी निया दूर झाली की सिया दचकून उठायची आणि जोरात ओरडायची. फक्त इतकंच म्हणायची की माझी काही चूक नाही, मी काही नाही केलं, प्लीज मला. त्यावरून नियाला इतकं तर समजलंच होतं की नक्कीच घरी म्हणजे किर्लोस्कर निवासमध्ये असे काही झाले आहे ज्याने तिची बेस्ट फ्रेंड वहिनी इतकी हर्ट झाली आहे. कारण डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की त्या कुठल्या तरी मानसिक ट्रॉमा मध्ये आहेत. सिया, तू शांत हो बाळा, मी इथेच आहे, कुठेही जात नाही. तू पडतेस का जरा, तुला बरं वाटेल. बोलत नियाने सियाला हळूच बेडवर झोपविले. सियाने अजूनही तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. झालेल्या त्या प्रकाराने तिचं हळवं मन खूप खूप आघात झालं होतं. त्यात तिला एकच भीती होती, यशला कळल्यावर काय, तो कसा रिॲक्ट करेल? तो तिला समजून घेईल का? की तो सुद्धा इतरांसारखं तिलाच दोषी ठरवेल? त्याला सुद्धा ती चुकीची वाटेल का? या विचाराने तिचं मन आतल्या आत घाबरत होतं. नियाने सियाला हळूच बेडवर झोपविले आणि तिला थोपटू लागली. काही वेळातच सिया पुन्हा गाढ झोपी गेली. सिया, आता तुला यातून एकच व्यक्ती बाहेर काढू शकतो आणि परिस्थिती बघता आता मला त्याला सांगावंच लागेल. बोलून नियाने सियाच्या कपाळावर ओठ टेकवून ती तशीच बाल्कनीत निघून गेली. इकडे यशला काल रात्रीपासून खूप अस्वस्थ होत होत. सारखा सारखा सियाचा विचार त्याच्या डोक्यात येत होता. त्यामुळे त्याचं सारखं सियाच्या फोनवर कॉल करणं सुरू होतं. पण तिचा फोन ऑफ येत असल्याने आता यशच्या चिंतेत आणखी भर पडली होती. त्याचा जीव आता अगदीच कासावीस झाला होता. त्याने 1-2 वेळा सुगंधाला सुद्धा कॉल लावला, तर त्यांनी सुद्धा तो घेतला नाही. आता तर त्याला आणखीच काळजी वाटू लागली होती.
आणि तो आणखी कुणाला कॉल करेल त्याआधीच त्याचा फोन वाजला. त्याला वाटलं सियाचा असेल, पण पुढच्याच क्षणी प्रिन्सेस नाव बघितलं आणि त्याचा हिरमोड झाला. पण तरीही त्याने वेळ वाया न घालवता तो घेतला. पण समोरून ती जे काही बोलली ते ऐकून त्याच्या हातून फोन पडता पडता राहिला. ओके प्रिन्सेस, तू तिला सांभाळ. मी आता लगेच इथून निघतो आहे. काळजी नको करूस. तुझी आणि डॉल दोघींची काळजी घे आणि स्ट्रॉंग राहा. मी पोहोचतोच आहे. बोलून त्याने फोन ठेवला आणि त्याने क्रुशला पटकन आपली फ्लाईटची तिकीट बुक करायला लावली. आता त्याला काहीही करून लवकरात लवकर आपल्या डॉल जवळ पोहोचायचं होतं. आता यश आल्यावर कुठलं पाऊल उचलेल, अक्षयचे काय होईल, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर पुढचे भाग नक्की वाचा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.